इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिसर म्हणजेच IAS ऑफिसर या पदावर काम करण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं, यासाठी ते अनेक वर्ष रात्रंदिवस मेहनत घेत असतात. मात्र सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती आपल्या गायनाने मंत्रमुग्ध करताना दिसत आहे. या अवलियाने आपल्या छंदासाठी आणि आपली आवड जोपासण्यासाठी चक्क IAS पदाची नोकरी सोडून दिली आहे अशी चर्चा आहे. नक्की हा व्यक्ती कोण आहे आणि त्याचा जीवन प्रवास कसा राहिला आहे याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी AP आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. सोशल मीडियावर एक रील प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील व्यक्तीने समाजाचा आवाज न ऐकता आपल्या मनाचा आवाज ऐकला आहे. तो JEE परीक्षा उत्तीर्ण झाला. IIT दिल्लीतून BTech ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर UPSC ची परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण होऊन वयाच्या 21व्या वर्षी IAS ऑफिसर झाला. मात्र या व्यक्तीच्या आत दडलेला आवाज कोणत्याही पदासाठी किंवा पैशासाठी जगत नव्हता, तर तो जगत होता फक्त संगीत, स्वर आणि राग यासाठी. या व्यक्तीचं नाव आहे कशिश मित्तल. कशिश मित्तल यांचा जन्म 1989 मध्ये पंजाबच्या जालंधरमध्ये झाला. आई वडिलांना संगीताची आवड असल्यामुळे कशिश यांच्यावर लहानपणापासूनच संगीताचे संस्कार झाले. कशिश यांनी वयाच्या 8व्या वर्षापासून हरविंदर सिंग यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. 2010 मध्ये झालेल्या JEE परीक्षेमध्ये ते देशात 6वे आले व त्यानंतर त्यांनी BTechचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर भारतात 58 वयात पहिल्याच प्रयत्नात कशिश यांनी UPSC क्लिअर केली. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी कशिश यांची IAS अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. मात्र 2019 साली IAS पद सोडून त्यांनी पुन्हा संगीताच्या दिशेने वाटचाल सुरू केली. आधी हरविंदर सिंग आणि नंतर पंडित यश पॉल यांच्याकडे संगीत साधना केली. पंडित यश पॉल यांच्याकडून आग्रा घराण्याचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. कशिश यांनी महाविद्यालय व कठीण परीक्षा देत असतानाही संगीताला नेहमीच आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग ठेवला होता. विशेष म्हणजे कशिश मित्तल यांचे वडील जगदीश कुमार हे देखील IAS अधिकारी होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कशिश यांनी नागरी सेवेत प्रवेश केला आणि 9 वर्ष IAS अधिकारी म्हणून काम केलं. या काळात त्यांची चंदीगडमध्ये अतिरिक्त उपायुक्त आणि अरुणाचल प्रदेशमधील तवांगचे उपायुक्त म्हणून काम केलं आहे. त्याचवेळी ते परराष्ट्र मंत्रालय आणि नीती आयोगाचा भाग होते, जिथे त्यांनी अतिरिक्त प्रधान सचिव म्हणून काम केलं आहे. जानेवारी 2020 मध्ये नागरी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कशिश मायक्रोसॉफ्टमध्ये प्रमुख संशोधक म्हणून सामील झाले, असं त्यांच्या लिंक्डइन प्रोफाईलवरून दिसून येतं. कशिश मित्तल यांनी त्यांच्या संगीतातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्वाल्हेरचे तानसेन समारोह, दिल्लीतील रेख्ता, इंदोरचा राग आमिर फेस्टिवल यासारख्या अनेक कार्यक्रमात आपली छाप सोडली आहे. कशिश यांच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरून दिसून येतं की त्यांना गाण्याप्रमाणेच पारंपरिक व वेस्टर्न वाद्य वाजवण्याची देखील आवड आहे. यश फक्त रँक किंवा चांगल्या पगाराची नोकरी यात मोजता येत नाही. आपण आपली आवड जोपासतोय का आणि त्यासाठी आपण कुठेपर्यंत जातोय हे कशिश मित्तल यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे. मात्र कशिश यांना हे धाडस करण्याचे बळ हे त्यांची पारिवारिक स्थिती व कुटुंबाचे पाठबळ यातूनच मिळालं असेल. कशिश मित्तल यांच्या प्रवासाबद्दल आणि त्यांची कलेप्रती असलेली आवड याबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.